ओमकार सुधाकर कांबळे हा बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये 24/5/2025ला फिर्याद देऊन तो बेपत्ता झालेला आहे किंवा अपहरण केलेले आहे अशी फिर्याद दिलेली असताना संबंधित पोलीस यांनी कोणताही प्रकारचा तपासाच्या भागाचा तपास केला नसल्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो. पथक नेमले, कोर्टात तारखी चालू आहेत, परंतु यांना 14 वर्षाचा मुलगा भेटत नाही. याचं काय कारण आहे? आणि कुणीच पाहिलं नाही असं म्हणजे हा किती राजकीय हेवेदावा आहे, किती जातीयवादाचा प्रकार आहे, किती लहान मुलगा आहे, गरीब दलिताचा मुलगा आहे, मग तो तपासायचाच नाही का? मग तपासला तर आम्ही आईवडिलांनी वर्षभर कसा दम काढा बरं. आम्ही काहीही केलं, आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने फिरतो, सगळं होतं, पण कुठं भेटायला तयार व्हाय नाही, कुठे क्ल्यू मिळायला तयार नाही. आणि या गोष्टीचा कसला पुरोगामी महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निसे नाव हे नेत्यांच्या नावाखाली यांचा सगळा सावळा गोंधळ चालू आहे. सत्तेसाठी वाटेल ते करते. 14 वर्षाचा मुलगा यांना सापडत नाही. 1 वर्ष 391-92 दिवस हे कुठला तपासाचा भाग आहे? आणि तपास नाही केला म्हणून यांना पनिशमेंट काहीच नाही. यांच्या बदल्या होत्यात, यांच्या पगारी होत्यात. आम्ही गेलो म्हणजे त्याने हसावा, वेगळ्या मार्गात हे करावा आणि ते आम्हाला ठीक आहे, तपासाचा भाग आहे तर आम्ही विचारू नका असं म्हणत नाहीत आम्ही. पण आता हे त्यांचाच मुलगा जर गेला असता, त्यांनी हे पद्धतीने वर्षभर दम खाल्ला असता का? वर्षभर हे केलं असतं का? पण ते कसं झालं, जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे. याच्यामध्ये राजकीय विरोधकांचा हात आहे. राजकीय विरोधकाचा हात असल्यामुळं झोपलेला माणूस उठवित आहे, पण झोपीचं सोंग घेतलेला माणूस कधीही उठविता येणार नाही. अशामुळं हा प्रकार चालू आहे. तरी आम्ही राष्ट्रपतीकडे निवेदन केलेत, राज्यपालाकडे केलेत, मानवी हक्क आयोगाकडे केलेत. एवढा अन्याय होता असताना कुठली लोकशाही, कुठली सत्ता? यांना सत्ता पाहिजे तरी कशासाठी? एक लहान मुलगा 14 वर्षाचा यांना सापडत नाही, तर यांनी राजीनामे द्यावे, नाही तर राष्ट्रपती राजवट लागू करावी. का 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 भेटत नाही हा प्रश्न आहे. कारण तपासच करत नाही. तपास न केल्यामुळे यांना पनिशमेंट म्हणून काहीच नाही. पोलिसांना पनिशमेंट म्हणून काहीच नाही. यांना फक्त हप्ते, अवैध धंद्याचं हे सगळं हे पाहिजे. यांना सरकार चालतं कशावर? आणि इकडं कुणी काही करावं, कायद्याची तर बाजूच राहिली नाही. लोकशाहीमय पुरोगामी महाराष्ट्र, संताची भूमी, हे काय प्रकार काय आहे यांचा? मतदाराचं तर कुठलंच संरक्षण नाही. हे देत नाहीत काही, पण आमचाच मुलगा जो हारावा लागतो यांना सापडू शकत नाही. किती किती खेदाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. याचा आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो. आमच्या मुलाचा तपास लावावा, CIDकडे याचा तपास देण्यात यावा आणि तपास देणंही गरजेचं आहे. कारण असा काळ शोकावा. असं नाही म्हणजे तुम्ही आमचा मुलगा सापडत नाही याचा अर्थ काय? म्हणजे तुमचं षडयंत्र आहे काहीतरी. तुम्ही कोणाला तरी राजकीय सत्तेवाल्याला मिळून या गोष्टी करतात. हे योग्य नाही. आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि विरोधी पक्ष नेता ठेवला नाही हो यांनी. एवढी त्या ऑनलाईनच्या ह्याच्यामुळे वाईट अवस्था होऊन झाली. भारत हा खेड्यांचा देश आहे, गरिबाचा देश आहे, 18 पगड जातींचा देश आहे. आणि हे ऑनलाईनमुळे हे तर निवडून येते, त्यांना मतदाराचं काहीच घेणं नाही. निवडून आले का, मतदाराचा विकास केला का नाही केला का, कुणाचा मुलगा हरवला का, कुणी महिला गेली काय, काय नाही. या हसतेत मजेकमध्ये फिर्याद सुद्धा नोंद घेत नाहीत हो. कोणाचा तरी फोन आला तर फिर्याद नोंद घेत. ही कुठली लोकशाही? IPS अधिकारी तर निश्चित पगारी पुरते आणि हप्ते घेण्यापुरते झालेत. निषेध आहे यांचा, जाहीर निषेध आहे IPS अधिकाऱ्यांचा. लोकशाहीमधले महत्त्वाचे कणेत हे. आणि हेच जर लाचार होत असले, यांना पेमेंट किती आहे? तुम्हाला गाड्या घोड्या सगळ्या आहेत, तुम्ही संरक्षण करण्यासाठी का पुढाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी? हे तरी क्लिअर करा एकदा. IPS अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी हे क्लिअर करावं की आम्ही राजकीय सत्तेवाल्याचंच का ऐकणार, दुसऱ्याचं कोणाचं ऐकणारच नाही, असं स्पष्ट करावं. आणि किती बोललं तरी ह्यांना काही इंग्रजापेक्षा गेंड्याची कातडी होऊन बसली. यांना यांच्यावर काही परिणाम होत नाही. पण लोकशाहीमध्ये परिणाम होत असतो. जनतेचं राज्य, जनतेच्या राज्यामध्ये परिणाम होईल, बदल होईल, होता असतो बदल. एकदा बदल झाल्यावर हिटलरशाही, हुकुमशाहीचा अंत कसा वाईट झालेला आहे हे सगळ्याला माहीत आहे. यांचा अंत सुद्धा त्याच प्रमाणात वाईट होईल. आमच्या ओमकारचा तपास लावा, मनाने हे करावा. आम्ही
अडचणीत आमचं दुःख कोणाला दिसत नाही, परंतु आमच्या ओमकारचा तपास करावा एवढीच विनंती आहे.